शिरपूर कृषी विभागातही 2 कोटींची अवजारे भंगारात. शेतकरी संतप्त, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, ही म्हण सुज्ञ जनता आणि शेतकरी कृषी विभागाशी जोडून पाहत आहे. हे सुज्ञान सांगणे न लागे राज्याचे. कृषी मंत्र्यांकडे तक्रार करूनही या प्रश्नाचे उत्तर कृषी विभागाच्या भोंगळ कारभारावरून मिळते. धुळे आणि शिरपूर तालुक्यात तब्बल 2 कोटी रुपयांची शेती अवजारे भंगारात, तर बी बियाणे एक्सपायर झाली आहेत. कृषी विभागाने वेळीच लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे शेती बी बियाण्यांचा लाभ न दिल्याने शासनाचे म्हणजेच पर्यायाने जनतेच्या पैशांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभाग नेमका करतोय काय, असा प्रश्न विचारला जात आहे. शिरपूरच्या कृषी विभागाचा हा पहिला कारनामा नाही. याआधी देखील अशीच स्थिती ओढावली होती. मोठ्या प्रमाणात कृषी अवजारे शेतकऱ्यांना लाभ न दिल्याने भंगारात गेले. कहर म्हणजे भंगारात गेलेली कृषी अवजारे परस्पर दिसल्याची आणि तसेच खाल्ल्याची खमंग चर्चा लपून राहिलेली नव्हती. लिपापोटी म्हणून कृषी विभागाने अवजारे चोरीस गेल्याची FIR पोलिसात नोंदवली होती. आता देखील थोडी नव्हे तर सुमारे 2 कोटी रुपयांची अवजारे, खते, बियाणे एक्सपायर झाली असून 3 वर्षांपासून ती पडून आहेत. हे सर्व अवजारे, खते, बियाणे शेतकरी बांधवांना वाटपासाठी शासनाने दिली होती. शिरपूर कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये सन 2024-25 करिता ही अवजारे आणि बी बियाणे शासनाने दिली होती, परंतु ते मोठ्या प्रमाणात पडून आहेत. 2018 मध्ये एकूण 1497 डिझेल इंजिन, स्प्रे पंप, पांबर आणि इतर साहित्य पडून होते. त्यानंतर कृषी विभागाने FIR दाखल केली होती. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन कृषी अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर का करतात? त्यांना दिलेल्या खुर्च्या या केवळ उबवण्यासाठी आहेत का? कृषी विभागातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या पगारातून हा 2 कोटी रुपयांचा खर्च वसूल केला तरच कृषी विभागातील कामचुकारांना आळा बसेल. ते आपले कर्तव्य चोख निभावतील. त्यामुळे बळीराजाचा बळी जाणार नाही एवढे नक्की. एकाच टेबलावर 25 वर्ष महिला कर्मचाऱ्याची जादू. साधारणपणे शासकीय कार्यालयांमध्ये 2-3 वर्षानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे हे रुटीन मानले जाते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला एक्सटेन्शन मिळते, परंतु एकच कर्मचारी 2-5 वर्ष नव्हे तर तब्बल 25 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला असेल तर? शिरपूर कृषी विभागात तशी जादू झाली आहे. एक महिला कर्मचारी 25 वर्षापासून एकाच टेबलवर कार्यरत आहे. त्या महिला भगिनीची बदली न होण्याचे गौड बंगाल काय, असा प्रश्न त्रस्त शेतकऱ्यांनी केलेला आहे. सिटी इंडिया न्यूज.